तर पहा मित्रांनो, जर आपल्याला रक्ताभिसरण संस्थेसंबंधीची जर माहिती घ्यायची, अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला रक्तापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. मग पहा, रक्त जे आहे तर रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? इथून आपल्याला सर्व माहिती असायला हवं, बरोबर? तर पहा, आता तोच आपण तेच डिटेलमध्ये पाहूया. तर पहा, रक्ताचा अभ्यासाला काय म्हणतात? हेमॅटॉलॉजी. यामध्ये काय असतं? तर पहा, रक्त निर्मिती आणि रक्ताचे रोग यांचा जो अभ्यास आहे, यांचा अभ्यास करणारी शाखा जी असते मित्रांनो, तिलाच म्हणतात हेमॅटॉलॉजी, बरोबर? रक्ताचा रंग कसा असतो? लाल असतो. कशामुळे असतो? हिमोग्लोबिनमुळे असतो, बरोबर? रक्तगट काय आहेत? तर 4 गट आहेत. ए आहे, बी आहे, ए बी आहे आणि ओ आहे, बरोबर? रक्तगटाचा शोध आता आपण इथे पाहणारच आहे. ठीक आहे. आता पहा, मानवी शरीरात रक्ताचं प्रमाण किती असतं? साधारणपणे 5 ते 6 लिटर असतं. रक्तामध्ये घटक कोण असतात? लाल रक्तपेशी आरबीसी, पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यूबीसी, रक्तपट्टिका, प्लेटलेट्स, प्लाझ्मा हे रक्ताचे घटक आहेत, बरोबर? त्यानंतर ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर 1900 मध्ये डॉक्टर कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला आहे आणि या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे, बरोबर? त्यानंतर AB रक्तगटाचा शोध कोणी लावला? 1902 मध्ये डिकोस्टेल वस्टरली यांनी AB रक्तगटाचा शोध लावलेला आहे. ओके. त्यानंतर आपल्याला विचारतील युनिव्हर्सल डोनर, सर्व योग्य दाता कोण आहे? तर तो आहे रक्तगट O आणि युनिव्हर्सल रिसेप्शन तर सर्वग्राही गट कोणता आहे? तर तो आहे AB रक्तगट. तर हे महत्वाचे पॉईंट जर आपण तोंडपाठ केले तर रक्तावर येणारा कोणताच प्रश्न आपल्याला कधीच मिस होणार नाही, चुकणार नाही. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो.